हिंदू संघटना आक्रमक झाल्या। भिगवणमध्ये तणावाचं वातावरण त्यामुळे निर्माण झालं होतं। घटनेच्या निषेधार्थ भिगवण शहर कडकडीत बंद सुद्धा पाळण्यात आलाय। ही दोन दृश्य आपण पाहतो। एकीकडे हिंदू संघटना या प्रकरणी आक्रमक झाल्या तर भिगवणमध्ये कडकडीत बंद हा पाळला गेलाय। भिगवण पोलीस ठाण्यासमोर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या सुद्धा मांडला होता। तरुणीचं अपहरण झाल्याचा आरोप सुरुवातीला तिच्या कुटुंबियांनी केला होता। या घटनेच्या निषेधार्थ भिगवण शहर कडकडीत बंद पाळण्यात आलाय। आता ताब्यात असणारा व्यक्ती हा समोरची व्यक्ती सांगत कशाच प्रकारे सांगणार, म्हणून त्या मुलीला सुद्धा तुम्हाला सांगतो, जोपर्यंत कायदेशीररित्या ती पोलीस प्रशासनाच्या समोर येत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ काय अजून कुठलाही हा मोर्चा संदर्भात कुठला जरी व्हिडिओ आला तर तो अजिबात ग्राह्य धरायचा नाही। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। नवनाथ, आधी या तरुणीचं अपहरण झालं असं समोर आलं होतं, त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या, मात्र त्यानंतर या तरुणीचाच व्हिडिओ समोर आलेला आहे। प्रेम संबंध आहेत, अपहरण झालं नाही असं या तरुणीनं म्हटलंय। यावर गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा सवाल उपस्थित केलेले आहेत। काय काय नेमकं दिवसभरात घडलेलं आहे आणि सत्य नेमकं काय? नक्कीच जगदीश, काल अपहरणाची घटना घडलेली होती। त्यानुसार भिगवण पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा 2 आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला होता। यामुळे हिंदू समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। काल खऱ्या अर्थाने राष्ट्रीय महामार्ग देखील अडवून जाळपोळ करण्यात आलेली होती आणि आज भिगवण बंदचं आव्हान जे आहे ते हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिले होतं। तशा पद्धतीने भिगवण जे आहे ते 100% बंद आज पाहायला मिळालं। एकूणच आज दिवसभर भिगवण पोलीस ठाण्यामध्ये सर्व कार्यकर्ते जे आहेत ते दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। जवळपास हजारोच्या संख्येने कार्यकर्ते भिगवण पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते। याचबरोबर आज 4च्या सुमारास गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप हे देखील जन आक्रोश मोर्चामध्ये सामील झाले होते। त्यांनी देखील पोलिसांना जाब विचारलेला आहे आणि या मुलीला ताबडतोब नातेवाईकांच्या आणि आमच्या हवाले करा असा सवाल देखील, असा जाब देखील पोलिसांना विचारलेला आहे। खऱ्या अर्थाने असं प्रकरण जे आहे हे घडत असतानाच मुलीचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगण्यात येत आहे की माझं आणि मुलाचं प्रेम संबंध आहे, मी कुठल्याही माझ्यावर बळजबरी केली नाही। व्हिडिओवर सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी आक्षेप घेतलेला आहे। हा बनावट व्हिडिओ आहे असं म्हटलेलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी तपास केलेला आहे का? पोलिसांचं या व्हिडिओ संदर्भात काही वक्तव्य समोर आले, माहिती समोर आली आहे? जगदीश, खरं तर हा व्हिडिओ खरा आहे की खोटा हे आपण सांगू शकत नाही, कारण एआय जनरेशनच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ जो आहे ते बनवले जातात। हा जनरेट केलेला एआयचा व्हिडिओ आहे का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे। आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांनी देखील हा व्हिडिओ ग्राह्य धरू नये असं खऱ्या अर्थाने संबोधित करत असताना सांगितलेलं आहे। यामुळे एकूणच तो व्हिडिओ आपण जर पाहिला तर तो व्हिडिओ डायरेक्ट आलेला नाही, तो मोबाईल मध्ये शूट केलेला आहे आणि तो जनरेट केला आहे का काय अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे। यामुळे आता पोलिसांना देखील जाब विचारलेला आहे आणि आज उद्याची उद्या मुलीला ताबडतोब नातेवाईकांच्या हवाले करा आणि सुपूर्द करा असा सवाल देखील आता आमदारांनी केलेला आहे। यामुळे आता पोलीस नेमकी भूमिका काय घेतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे। नवनाथ, तुम्ही असेच जोडलेले रहा।